मित्रांनो, ब्लॉग बनवायचं कारण दुसरं काय नाही, तुम्हाला सांगूशी वाटलं म्हणून सांगतोय. कोणता तांबा पक्षी आहे तर आम्हाला पिल्लू भेटलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. एवढा सुद्धा आहे, त्याला आम्ही उद्या शेतामध्ये रिलीज करणार आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा, मी लास्टमध्ये पक्षीचं नाव सांगणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा योच आहे, तुम्हाला पण असे पक्षी भेटत असेल मारू बिरू नका त्यांना, त्यांच्या जागावरती त्यांना जगू द्या, एवढंच बोलायचं. थँक्यू. मित्रांनो, याला आपण सोडायला निघालो शेतात, तर तुम्हाला दाखवतो पुढे. तर मित्रांनो, याला आता सोडायला निघालोय, तर तुम्हाला याच्या ब्लॉगची व्हिडिओ पुढे भेटेल. चालले लांबे. कसं आहे आमचं गाव नक्की सांगा. तुम्ही कधी जाता गावी ते पण सांगा. तुम अपना ब्राइटनेस कम करो, इधर जिंदगी खराब हो रही है मेरी. हे रील तुम्ही बनवले का? कसा आहे पिल्लो तो? आता तुम्हाला वाटत असेल डल आहे खूप, पण तसं नाही. मी आंघोळ बिंघोळ केलेली नाही म्हणून मी फेस जरा कमी दाखवतोय. तर आता आम्हाला गाडी भेटलेली आहे, चालले घेऊया आम्ही लवकरात. तर फायनली काय जरा आपण सोडत आले. यांचे मम्मी पप्पा बघा त्यांच्या इथे ओढत आहेत, त्यांच्यापाशी आपण याला सोडून देऊ. तर काय तुम्हाला पण भेटेल, तर तुम्ही पण यांना असं सोडून द्या शेतामध्ये. चांगला प्राणी आहे, शेतामध्ये दिसल्यावर तो दिसत नाही, एवढंच बोलायचं होतं. याला आपण पुढे सोडू, अन्य शिकारी याला शिकार करेल. चला गाईस, बाय. मित्रांनो, मी आंघोळ बिंघोळ करून थोड्या वेळाने आलोय, काय झालंय बघायला. तर बघू. तर गाईस, इथे सोडलेला आपण त्याला, तो सध्या इथे नाही, म्हणजे ते कुठे तर जाऊन लपले असणार. हे काय त्याचे मम्मी पप्पा अजून इथंच आहेत. चला त्यांना त्यांची लाईफ जगून द्या. चला बाय.